नक्कीच गणेश, आपण पाहतोय ग्राउंडवरचा रिपोर्ट तुम्ही आम्हाला देताय, बॉम्बशोधक पथक तिथे पोहोचलेलं। आपण प्रेक्षकांना पुन्हा एकदा सांगूयात की नक्की काय काय घडले आतापर्यंत। सर्वात आधी ईमेलद्वारे विधान भवनाला उडवून टाकण्याची धमकी देण्यात आली, बॉम्बद्वारे विधान भवनाला उडवून टाकण्याची धमकी देण्यात आली। हे अत्यंत गंभीर आहे। संपूर्ण महाराष्ट्राचं सत्ता केंद्र विधान भवन आहे, त्यात आता अधिवेशन काळ सुरू आहे, त्यामुळे सर्वच आमदार तिथे सध्या जमत असतात आणि सर्वसामान्यांसाठी ज्या योजना बनत असतात त्यासाठी चर्चा या ठिकाणी होत असते। आणि या संपूर्ण अधिवेशन काळामध्ये अशा पद्धतीनं विधान भवनाला बुडवून देण्याची धमकी देण्यात आली। हे अत्यंत गंभीर आहे। हा ईमेल मिळताच आपण पाहिलं पोलिसांनी अत्यंत तत्परता दाखवत या संपूर्ण गोष्टीचा शोध सुरू केलेला आहे। ईमेल नक्की कुणाकडनं आला, कोणत्या राज्यातून आलेला आहे, कुणी पाठवलेला आहे, त्याच्या मागचा मुख्य हेतू काय, या सर्व गोष्टींचा तपास सध्या पोलिसांकडनं केला जातोय। सायबर टीम एका बाजूला कामाला लागलेली आहे, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय प्रत्यक्ष या घटनास्थळावर विधान भवनावर सुद्धा अगदी काही क्षणातच डॉग स्क्वॉड अर्थात श्वान पथक पोहोचलेला आहे, बॉम्ब शोधक पथक पोहोचलेला आहे। हा संपूर्ण परिसर अत्यंत मोठा आहे, त्यामुळे त्या ठिकाणी सर्च ऑपरेशन राबवण्यासाठी बऱ्याच टीम्स लागणार आहेत। आता कशा पद्धतीने याचं नियोजन प्रशासनाकडनं होतंय, पोलीस प्रशासनाकडनं होतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पण अतिशय गंभीर बाब ही घडतेय आणि त्याच गंभीरतेने आपण पाहतोय प्रशासन याला घेते। अगदी तत्परतेने तिथे डॉग स्क्वॉड श्वान पथक पोहोचलं आणि आता बॉम्ब शोधक पथक पोहोचले। आपल्या स्क्रीनवर तुम्हाला 3 दृश्य दिसतायत विधान भवनात बाहेर झालेली गर्दी। ईमेल आल्या आल्या आपण पाहिलेलं आहे की सर्व कर्मचाऱ्यांना विधान भवनाच्या गेटवरच रोखून धरण्यात आलं आणि त्यामुळे विधान भवनाबाहेर मोठी गर्दी झाली होती। दुसऱ्या बाजूला काही क्षणामध्येच बॉम्ब शोधक पथक प्रशासनाने पाठवलेलं आहे। बॉम्ब शोधक पथक त्याचं काम आता सुरू झालेलं आहे। सर्च ऑपरेशन विधान भवन परिसरामध्ये सुरू झालेलं आहे। विधान भवनाच्या आतली दृश्य तुम्ही पाहताय। विधान भवनाच्या आतमध्ये आता बाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्यामुळे जे काही महत्त्वाचे कर्मचारी आहेत त्यांची संपूर्ण तपासणी करून त्यांच्या बॅग्स त्यानंतर त्यांना पूर्ण तपासूनच आतमध्ये सोडलं जात आहे। विधान भवनाला बॉम्ब उडवण्याची धमकी दिल्यानंतर या सर्व गोष्टींची हालचाल सुरू झालेली आहे।